ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डपावर थाप तुंतुण्याचा डपावर थाप तुंतुण्याचा डपावर थाप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवरायांचं गातो गुणगान जी जी शिवरायांचं गातो गुणगान जी जी शिवरायांचं गातो गुणगान जी 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 आदि नमन महाराष्ट्राला हे आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला भारत मातेला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला भारत मातेला भारत मातेला संतांच्या पवित्र चरणाला जी 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 पवित्र चरणाला चिरहाजी जी पवित्र चरणाला चिरहाजी जी नमन माझे नामवंताला नमन माझे नामवंताला गुरु माऊलीला शिव शंभोला खंडरायाला पांडुरंगाला 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 औरंगाबाद जिल्हा वैजापूर तालुक्याला मुक्कामी बेलगावाला मुक्कामी बेलगावाला शाहिरी साज चढविला पूर्ण चढून शाहिरी साजाला शाहीर शांताराम गात पोड्याला जी 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 गातो पवड्याला चिरहाजी जी गातो पवड्याला चिरहाजी जी नाव घेतो गुरुच्या पायी नाव घेतो गुरुच्या पायी पूर्व पुण्याई गुरुविना ज्ञान नाही म्हणून शाहिरीचा चढविला म्हणून शाहिरीचा चढविलासा म्हणून शाहिरीचा चढविलासा विजय तनपुरे माझे गुरुदास जी जी शाहीर तनपुर माझे गुरुदास जी जी शाहीर तनपुर माझे गुरुदास जी 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 आदिलशाही हादरली विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले एक एक गाजलेले शमशेर बहादर दरबारात हजर होते आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबा जातीने दरबारात हजर होती दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा शिवरायांच्या वाढत्या हालचाली आदिलशाही कशी घाबरली आदिलशाही कशी हादरली बडी साहेबा दरबारी आली जी 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 दरबारी आली चिरहाजी जी दरबारी आली चिरहाजी जी शिवाजीचा बिमोड करण्याला बिमोड करण्याला बडी साहेबाने बेताखलेला सरदारांना खडा सवाल केला कोण आणतो पकडून शिवाजीला मिळले इनाम बक्षीस त्याला जी 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 बक्षीस द्याला चिरहाजी जी बक्षीस द्याला चिरहाजी जी बडी साहेबा यांनी दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली सर्व सरदार गुपचूप बसली एकामेकाकडे बघू लागली काम पुसून बेजार झाली जिरहाजी बेजार झाली चिरहाजी जी बेजार झाली चिरहाजी जी दिपडदिहाचा अफजल खान सरदारी मुजरा करून
बडी साहेबास बोले गरजून, बडी साहेबास बोलले गरजून, शिवाजीस आणतो मी पकडून, आणतो मी पकडून जी जी जी. बडी साहेबा कोण होती म्हणाल तर विजापूरच्या अली आदिलशहाची मानलेली गुरु आई होती, सख्खी आई नव्हती. विजापूरच्या दरबाराचा कारभार बघणारी बडी साहेबा होती. दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चुप. शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार. जो तो एकमेकाकडे बघू लागला. एवढ्या धिप्पड देहाचा एक सरदार वाकून मुद्रा करत पुढे आला. त्याचे नाव काय म्हणाल. त्याचे नाव अफजल खान. खानाने विडा उचलला. खानाने विडा उचलला, विडा उचलला. कोणाचा कोण शिवाजी फुटला. कोणाचा कोण शिवाजी कुठला. पकडला आणतो विजापुराला, विजापुराला जी जी जी. विजापुराला जी जी, विजापुराला जी जी. पकडला आणतो विजापुराला, विजापुराला जी जी जी. विजापुराला जी जी, विजापुराला जी जी. घमेंडीत खान बोलतो, घमेंडीत खान बोलतो, खान बोलतो. जिवंत कैद करून शिवाजी सांगतो. पण तसा न सापडला तर ठार मारून आणतो. छाती ठोक खान बोलतो, खान बोलतो जिरहाजी. खान बोलतो जिरहाजी, खान बोलतो जिरहाजी. अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार. तुफान ताकदीचा पोलादी पहार हाताने वाकवणारा. भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा ठार मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. आता विजापूर दरबारात साखळ दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार. अफजल खान मोठ्या ऐटीने, अफजल खान मोठ्या ऐटीने विजापुरातून बाहेर थाटामाठाने पडलेला आहे. वाट चालू लागला मोठ्या घमेंडीने जी जी जी. मोठ्या घमेंडीने जिरहाजी, मोठ्या घमेंडीने जिरहाजी. महाराष्ट्राची वाटचाल चालू लागला मोठ्या घमेंडीने. प्रचंड फौज संगती घेऊन, प्रचंड फौज संगती घेऊन अफजल खानानं चालून आला वाईच्या दिशेनं, चालून आला वाईच्या दिशेनं. अफजल खान येतो चालून, अफजल खान येतो चालून. बातमी कळली शिवाजी राजास घ्यावी ऐकून जी जी जी. घ्यावी ऐकून जिरहाजी, घ्यावी ऐकून जिरहाजी. अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार असल्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती. यावेळेला शिवाजी महाराज राजगडावर होते. स्वराज्यावर मोठे संकट वेळ आली हो बिकट. खानाने रचिला कट. प्रश्न पडला शिवरायास कशी होईल भेट जी जी जी. कशी होईल भेट जिरहाजी, कशी होईल भेट जिरहाजी. स्वराज्यावर संकट आले, स्वराज्यावर संकट आले. शिवरायांनी झटकन ओळखिले. मनामध्ये नाही डगमगले, मनामध्ये नाही डगमगले. जिजामातेशी सलाम केले, तुळजा भवानीस हात जोडिले. प्रतापगडाकडे पूछ केले, भेटीस गेले जिरहाजी जी. भेटीस गेले जिरहाजी, भेटीस गेले जिरहाजी. अफजल खान चालून येत आहे ही बातमी महाराजांना राजगडावरच कळाली होती. महाराज डगमगले नाही.